सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या चरण स्पर्शाने पवित्र असलेलं तीर्थक्षेत्र आणि या तीर्थक्षेत्रावर आज आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय मंतश्री देबेगावकर बाबाजी तळेगावकर यांच्या माध्यमातून आज संपन्न होत असलेला हा चक्रधर अवतार दिन महोत्सव तथा अनुसरण विधी त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्यगण प्रामुख्याने आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय मंतश्री आरणेकर बाबाजी त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकृष्ण मंदिर महानुभावाश्रम छत्रपती संभाजीनगर संस्थेचे संचालक श्रद्धेय श्री मोठे बाबा आणि अनेक संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। पण तू पण येथे नाही एकात्मतेचे दे तू ग्वाही एकात्मतेचे दे तू ग्वाही देशांते चिरा हृदया ध्वज फडके उंच नभा ध्वज फडके उंच नभा भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। ब्रह्म परमेश्वर साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या ज्योधर परमेश्वर अवताराचा अवतार दिन आपण साजरा करत आहोत। कोणी येऊ नका। परमार्गाच्या सेवेसाठी खर्ची पडावं याकरता देवाला वेळा समर्पित केलेला आहे। तिचं पूजन करून त्याच्या ठिकाणी असलेलं जे काही ज्ञान आहे त्याच्या ठिकाणी असलेलं तप आहे संन्यास घेतलेला आहे ते पण या ठिकाणी उपस्थित झालेले वापर या सर्वांना शंकर बाबाजी सर्व जण या ठिकाणी उपस्थित आहेत। कोणी अज्ञानामुळे अन्यथा ज्ञानामुळे कर्मकांडामुळे व्रतवैकल्यामुळे अंधश्रद्धेमुळे जो देवता भक्तीमध्ये व्यापलेला आहे त्यांना सन्मार्गावर आणणं सद्विचारावर आणणं सद्गतीवर आणणं हे आपलं कर्तव्य आहे आणि या धर्माला या परमेश्वराच्या मार्गाला तो साधक बनावा सिद्ध साधक व्हावा म्हणून परमेश्वराने सर वेद बोध देऊन नंतर ते संन्यास घेण्यासाठी त्यांना योग्य केलं तसं ही जबाबदारी आता आपल्या अधिकरणावर स्वामींनी सोपवलेली आहे। हे सर्व सोडून या सर्व विषय सुखाचा त्याग करून शाश्वत सुखाचा प्रवास करण्याकरता या ऐन उमेदीच्या ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर पदार्पण केलेल्या एका नवतरुणीने हे सर्व सोडून संन्यास्त वृत्तीने आपलं जीवन व्यतीत करावं परमेश्वराला आपल्या जवळ परमेश्वराच्या चरणावर आपलं देहपुष्प समर्पित करावं हा त्यास केलेला आहे। हा एकदम होत नाही लक्षात ठेवा यासाठी खूप तपावं लागतं म्हणून तिने खऱ्या अर्थाने या लोकांच्या सर्व विषय सुखावर खऱ्या अर्थाने जय मिळवलेला आहे आणि ती परमेश्वराची जी श्री म्हणजे माया ज्याला परमेश्वराने स्वीकारलेला आहे म्हणून श्री प्रत्येकाच्या मागे लागते ती माया म्हणून ती जय श्री आहे। या सर्व मोहमायेच्या वर तिने विजय मिळवलेला आहे ते मायेवर सुद्धा तिने विजय मिळवलेला आहे। सकळ जीवजात ही समान आहे कोणतीही जात श्रेष्ठ नाही तर माणसाचं कर्म हे श्रेष्ठ आहे। माणसाचं कर्म जर श्रेष्ठ असलं तर तो कुठल्याही जातीचा असला तर तो सर्वश्रेष्ठ आहे हे स्वामींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले। अनुभाव पंथ स्वीकार केला आम्ही झालो भाग्यवंत। बरेचसे संप्रदाय असे असतात
किंवा होते तर त्यामध्ये काय काय धर्म काय काय जातीशी फक्त धरले गेले होते, परंतु महानुभाव पंथ कसं होतं आणि आहे आणि पुढे राहील तर ज्यामध्ये चारही जात्यांना समावेश दिला गेला। यावर वेळा साक्ष देते आपल्या महानुभाव पंथात बीड जिल्ह्यात असलेलं श्री क्षेत्र पोळीचा देव श्री चक्रधर स्वामी की जय। अनंत ब्रह्मांड नायक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त आपण इथे सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। आज श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन दिनांक 25 ऑगस्ट 2025 वार सोमवार रोजी भाद्रपद शुद्ध द्वितीया या दिवशी आहे। श्री चक्रधर स्वामींनी जे उद्धारण कार्य सुरू केले आणि मलाही वाटले की मी या स्वामींच्या वचनाला अनुसरून संन्यास घ्यावा आणि मला उत्सुकता आली की मी संन्यास घ्यावा, इच्छा निर्माण झाली आणि मी आज संन्यासाश्रमात पदार्पण करत आहे। आजच्या या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर श्री नागराज बाबाजी वाक्य आत्याबाईजींना माझा साष्टांग दंडवत म्हणा। त्याचप्रमाणे मी आज आपल्या समोर 2 शब्द बोलण्याची जी धाडस करत आहे, त्यांच्या छत्रछायाखाली मी ब्रह्मविद्येचे अध्ययन करत आहे, असे आचार्य प्रवर त्रिदंडीयुक्त साहित्याचार्य आचार्य प्रवर श्री मामाजींनी मला म्हणजे जसं एखादा कुंभार मडकं घडवण्यासाठी मातीला आकार देतो, त्याला मळतो वगैरे त्याचं प्रक्रिया करतो, त्याचप्रमाणे मामाजींनी माझ्यावर ही प्रक्रिया केली आणि आज मी जे इथं बोलण्याची धाडस करते ते त्याचे सर्व श्रेय मामाजींना जाते। मामाजींनाही माझा कोटी कोटी दंडवत प्रणाम। त्याचप्रमाणे स्टेजवर उपस्थित दसकेवर्डी निवासी आरणीकर बाबाजींनाही माझा दंडवत प्रणाम। त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित असलेले संत महंत सर्वांना माझा दंडवत प्रणाम। आता माझं नाव तर सर्वांना माहितीच आहे, जयश्री राजेंद्र निकम। मी 7 वर्षाची असताना माझे आई वडील म्हणजे बाबा आणि आई आम्ही नाशिकला राहत होतो। बाबा सर्व्हिसला होते आणि आई घर व्यवस्था चालवायच्या आणि तेव्हा मी दुसरी संपून नेमकं तिसरीला जाणार होते आणि मला सुट्ट्या होत्या। आईंना वाटलं का इतर म्हणजे कुठंतरी मामाच्या गावाला मावशीच्या गावाला पाठवण्यापेक्षा कुठेतरी दैवराहाटीचा संस्कार लागण्यासाठी आपला आश्रम असावा। मग तिथं आईंना माहित नव्हतं कुठं आश्रम आहे आपला। मग एक यावलकर बाबा म्हणून होते, तर यावलकर बाबांच्या मार्गदर्शनाने मला अंबोरी आश्रमात जाण्याचा योग आला आणि योग आल्यानंतर मामाजींजवळ राहण्याचाही योग आला। 1 महिना मला राहायचं होतं सुट्टीसाठी, मग मी मामाजींच्या सानिध्यात राहिले। पण मला तिथे इतकं आवडलं की मला तिथून यावंच वाटत नव्हतं आणि मग आईंचा फोन आला, शाळा सुरू झाली ये इकडं। तर मी आईंना बोलतच नव्हते, आईंना फक्त म्हणायचे की माझं टीसी पाठवून द्या, मला यायचं नाहीये घरी। आणि मग आईंना वाटलं हे जीव फक्त आत्ताच पहिल्यांदाच मला सोडून ही बाहेर राहिली आणि हिला तिथं राहण्याची इच्छा झालेली आहे, तर हिला परत कशाला आणायचं, ही जर आपल्या अगोदर जाण्याचा प्रयत्न करते तर आपण का मागे राहायचं। आणि मग आईंनी मला तिथंच ठेवलं, माझा टीसी आणला आणि मग मी अंबोरीला शाळेत गेले। तिथं अंबोरीला 1 वर्ष मामाजींच्या सान्निध्यात राहिले। त्याच्यानंतर आई बाबांचा संन्यास होता त्यामुळे मी इकडे आले आणि थोड्या दिवसांनी मी आत्याबाईंच्या आश्रमात अध्ययन करण्यासाठी गेले। आत्याबाईंकडे मी 2 वर्ष राहिले। आत्याबाईंनी मला खूप म्हणजे जसं माझ्या आईला सोडून मी राहिले, आईची कधीही कमी भासू दिली नाही असं त्यांनी मला वाढवलं। आणि अंबोरीला असताना मला मामाजींनी ज्यांच्या सानिध्यात सांभाळी दिलं होतं अशा माझ्या रेखाताईंनी मला कधी माझ्या आईची आठवण येऊ दिली नाही आणि दुसरी जशी माझी आईच आहे असा ताईंनी सांभाळ केला। जिने ती गोष्ट मला ताईंनी पुरवली आणि आजही मी जेव्हा आश्रमातून निघाले तिथून घरी येण्यासाठी ताई इतक्या रडत होत्या, मला वाटत होतं की मला घरी जायचं, इतका आनंद होत होता मला आश्रम सोडून मी घरी जाते। पण ताईंना इतका आनंद होत होता की माझी शिक्षक मला सोडून जाते आणि ताई खूप रडत होत्या। पण मला त्यावेळेस समजत नव्हतं की जायचं की नाही जायचं, पण मला घरी जायचा आनंद होता म्हणून मी घरी आले होते। जसं शाळा झाली, सगळं झालं, कॉलेज वगैरे झालं
आणि परत मला ब्रह्मविद्येचं अध्ययन करण्यासाठी मामाजींकडे जायचं होतं. तेव्हा मग मी परत गेले आणि मामाजींनी विचारलं मला, तुला सांभाळी कोणाला द्यायचं की स्वतंत्र राहणार आहे? मी म्हटलं नाही, मला सांभाळी द्यायचं, मी ज्यांच्याकडे होते रेखाताईंकडे मला त्यांच्याकडेच राहायचंय. मामाजी म्हणे आता मोठी झाली, कशाला गुराई पाहिजे तुला? म्हटलं नाही, मी ताईंजवळच राहणार. मग मी ताईंजवळ राहिले आणि ताईंनी पण जसं पहिलं मला सांभाळलं तसं सांभाळलं. कधी म्हणजे आई वडिलांची आठवण येऊ दिली नाही, कधी कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. ताईंना मी मनापासून दंडवत करते आणि ताईंचे आभार कधीही विसरू शकणार नाही. आणि त्याचबरोबर माझे गुरुवर्य महंत श्री देवेवाकर बाबाजींनी माझा खूप लाड केला. जी गोष्ट मी मागितली ती गोष्ट मला बाबांनी पुरवली, कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हटली नाही. आणि मेन म्हणजे बाबांची इतकी लाडकी, मी कुठे जरी 2 मिनिटं जरी नाही दिसली तरी बाबा म्हणतात ती कुठे गेली, ती कुठे गेली, इतका जीव बाबांचा माझ्यामध्ये. आणि गुरुबांचं मी 2 वर्षापासून बाबांना म्हणत होते मला दीक्षा घ्यायची, पण बाबा म्हणत होते अजून नाही घ्यायची. बाबांची इच्छा नव्हती आणि अचानक बाबांना वाटलं की आता देवा इच्छा हिला दीक्षा. तर मग बाबा मला 1 महिना अगोदर म्हटले का तुझी दीक्षा आहे. मला इतका आनंद झाला. म्हटलं मी 2 वर्षापासून बाबांची मागे लागली होती, बाबा मला दीक्षा द्या, पण बाबा द्यायला तयार नव्हते. आणि बाबा आता अचानक तयार झाले. मला खूप आनंद झाला. असं वाटलं की म्हणजे माझी हाक परमेश्वरापर्यंत पोहोचलेली आहे आणि ती अधिकाऱ्याच्या मुखातून ते शब्द निघाले. खूप आनंद झाला त्या गोष्टीचा. आणि आज तो दिवस उगवलेला आहे की मी आपल्या समोर उभं राहून बोलतीये आणि आज मला संन्यास दीक्षाविधी आहे. तरी आपण सर्वांनी परमेश्वराला प्रार्थना करावी माझं संन्यास सिद्धार्थ जावो. जसं स्वामींनी बाकीच्या भक्तिजनांना बाईसाहेब भट्टोबास, नागदेव आचार्य, अबाईसा सर्वांना जसं सन्निधानात ठेवलं तसं मलाही परमेश्वराचं सन्निधान लाभावं. आता सध्या अधिकाऱ्यांचं लाभावं आणि पुढे चालून परमेश्वराचंही सन्निधान मला भेटावं अशी सर्वांनी माझ्यासाठी ईश्वराला प्रार्थना करावी. एक दिवस माहीम भट्ट श्री रुद्रपूरवरून आले आणि सरवळ्याला गेले. सरवळ्याला गेल्यानंतर ते शौचविधीसाठी बाहेर गेले आणि स्वच्छ हात धुतल्यानंतर तिथं त्यांना एक ढेकूळ होतं. त्या ढेकळावरती पाणी पडलं आणि त्या ढेकळाचं मातीत रूपांतर झालं आणि तो विरघळून गेला. त्यांच्या मनात प्रश्न पडला, हा मातीचा ढेकळ होता, पाणी पडलं तर तो विरघळून गेला. तर आपलं जीवनही तसं आहे. जर एखाद्या क्षणात काही जर झालं आणि आपला जर देह गेला तर कधी आपण परमेश्वराला अनुसरणार, कधी आपण परमेश्वराचे होणार? एवढ्या अनंत सृष्टीत परमेश्वराने ज्ञान देऊनही आपण कधी त्यांच्या इच्छेला प्रवृत्त झालो नाही. आता आपल्याला वेळ आलेली आहे तर आपण का अनुसरण नाही घ्यायला पाहिजे? मग त्यांनी विचार केला, आता घरी आलेले आता स्वामींकडे जाऊ. पण त्यांनी असा विचार केला 1 महिन्याने जाऊ, नाही 1 वर्षाने जाऊ, 1 वर्षाने जाऊ. मग त्यांनी मनात विचार केला परत 1 वर्ष कुणी बघितले, मग 6 महिन्यांनी, मग 6 महिने कुणी बघितले, मग 1 महिन्यानी, 1 महिना कुणी बघितले काय होईल. परत 15 दिवसाचा विचार केला. 15 दिवसांनी काय होईल, 15 दिवसात जर काही झालं तर काय करणार. मग नंतर 8 दिवसावर आले. 8 दिवसाचा विचार केला आणि मग परत म्हणाले 8 दिवसात काय होणार आणि 8 दिवसात जर काही झालं तर काय करणार. मग नंतर त्यांनी ठरवलं की जायचं तर आताच जायचं. आणि जाता जाता त्यांना असं वाटलं घरची व्यवस्था लावून जा. मग परत मनात विचार आला घरची व्यवस्था लावायला जाता जाता जर कधी रस्त्यात सर्पदंश झाला आणि तिथंच आपला देह गेला तर कधी परमेश्वराला आपण अनुसरणार. आणि सृष्टानुसृष्टी हे चक्र चालूच राहणार. हे चक्र संपवण्यासाठी जर आपण परमेश्वराला अनुसरतोय तर अनुसरण घेण्यासाठी घ्यायची आवश्यकता आहे आपल्याला, तर ते घेतलंच पाहिजे, ते सर्वांनी घेतलंच पाहिजे. आणि असं सर्वांचा निर्णय असायलाच पाहिजे की आपण अनंत सृष्टी वाया घालवल्या. ह्या सृष्टीत आपल्याला परमेश्वराने ज्ञान बोध दिलेलं आहे तरी आपण या सृष्टीत परमेश्वराला अनुसरावं आणि माझंही अनुसरण सिद्धी जावं असं सर्वांनी प्रार्थना करावी. एवढे बोलून मी माझी पात्रता योग्यता नसताना ध्वजरोहणात माझे हस्ते झालं हे मी माझं परम अहोभाग्य समजतो. या देशाला सगळ्यात मोठा कॅन्सर जेव्हा केव्हा या देशामध्ये धर्मसंस्था अस्तित्वात आली तेव्हापासून तो लागलेला कॅन्सर म्हणजे वर्ण व्यवस्था. या देशाच्या माथी मनुस्मृतीनं ही वर्ण व्यवस्था लादली
आणि सगळी माणसं आपापसात वाटल्या गेली. सगळा पराभवाचा इतिहास या वर्णव्यवस्थेनं मनुस्मृतीनं जन्माला घातला आणि या मनुस्मृतीच्या आव्हानाला पहिलं आव्हान जर कोणी दिलं असेल तर ते चक्रधर स्वामींनी दिलेलं आहे. सामाजिक समतेचा, माणसामाणसातील समतेचा आणि भेदभावाच्या विषमतेला स्वामीजींनी सर्वप्रथम छेद दिला. कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही, स्पृश्य अस्पृश ही जाणीव नाही. सगळी ईश्वराची लेकरं आहे, सगळी माझी भावंड आहेत, सगळीच माझी आत्मस्वकीय आहे. या भावनेनं सामाजिक समतेची पायरोवण चक्रधर स्वामींनी या देशामध्ये सर्वप्रथम केलेली आहे. नंतर ज्ञानेश्वरांचा कालखंड आहे, नंतर सर्व संत महंतांचा कालखंड आहे, परंतु भेदभावाला तिलांजली देण्याचं काम स्वामीजींनी केलं. आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असलेल्या जिल्हा समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीने आपल्या सर्वांना मनपूर्वक अशी शुभेच्छा देतो. जयश्रीताई आज संन्यास धर्मामध्ये पदार्पण करत आहे. या जय म्हणजे या बहुसंसारावर विजय तिने मिळवलेला आहे आणि श्री चक्रधर स्वामींचं कैवल्य धामाकडे तिचा प्रवास आहे म्हणून जयश्री. त्या आनंदाकडे प्रवास आहे. चक्रपाणी भगवंताने प्रवेश केला, याला परकाया प्रवेश असं म्हणतात. परकाया म्हणजे आपली काया सोडून दुसऱ्या काळामध्ये प्रवेश करतो. जसं आपण बऱ्याच ठिकाणी आहे, जसं हिंदू धर्माचे धर्मगुरू शंकराचार्य यांनी सुद्धा एका शास्त्रीय चर्चेमध्ये अनुत्तरित झाल्यामुळे त्यांनी आपली काय एका गुफेमध्ये ठेवली आणि एका शरीरामध्ये प्रवेश करून तिचा अनुभव घेऊन त्या राणीला उत्तर दिलं. साधण्यासाठी रक्षिबा शरणागता तव आज्ञा मोडुनी झाले ननु शरण सर्वदा पदरी घेई तू आता रक्षिबा शरणागता सोडुनी भव संसार तुझ पायी विसावलो. आपल्या सर्वांच्या वतीने मी अंतबाईंना विनंती करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज आपण चक्रधर स्वामी जयंती आणि संन्यास दीक्षा विधी या दोन्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने आपण आतापर्यंत तुम्हाला सर्व श्रोत्यांनी अनेक प्रकारे समजून सांगितलेलं म्हटलं तरी चालेल, कारण चक्रधर स्वामींनी आज पतित उठवलं म्हणजे जे उद्धरण कार्याला त्यांनी आज सुरुवात केलेली आहे. बरोबर 12 वाजेच्या टायमाला त्याचा स्वीकार केला म्हणून आपण चक्रधर जयंती ही 12 वाजता करतो. काय करायची गरज आहे आपल्याला? आपण केली तरी परमेश्वर अवतरलेला आहे, नाही केली तरी अवतरलेला आहे. परंतु त्या परमेश्वराने आपल्याकरता एवढे खटाटोप केली, इतका त्रास सहन केला, तो आनंदात होता ना तिचा, त्याला काही गरज होती का? परंतु हे जीवाचं दुःख पाहू शकलं नाही. तमामध्ये जीव कसे होते? जडमूड पडलेले होते, मातीच्या गोळ्यासारखे, त्याला काहीच लवलेस नव्हतं. परंतु असे जीव पडलेले ना हे काही करण्यालायक आहेत, म्हणून परमेश्वराने हा सृष्टी रचना करून या जीवाला ज्ञान दिले. परंतु ह्या मुलीने जे अनुसरण घेतलंय, तिने आपल्या कडाने घेतले, ती आता बोलली तुमच्या समोर, आणि ते आज लहान नाही, जरी लहान दिसत आले, ते आता 25-26 वर्षाचे आहे. ते आपल्या कडाने आपल्या प्रयत्नाने अभ्यास पूर्ण कॉलेज शिकली, शाळा शिकली, कॉलेज झालंय आणि इतर ब्रह्मविद्येचा अभ्यासही तिचा झालेला आहे. ते अनुसरलेली आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने अनुसरलेली आहे, परंतु तिचं अनुसरण सिद्धीला गेलं पाहिजे.